सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि याच्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये आपल्याला वाढ बघताना दिसत आहे. सोनं आणि चांदी नक्की किती स्वस्त होऊ शकतं किंवा महाग होऊ शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सुद्धा सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत, ज्यामुळे या आठवड्यामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये किती घट किंवा किती वाढ झाली आहे आणि येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त किंवा महाग होईल याचा शोध आपण नक्की घेऊया. ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या सध्याच्या किमती आणि सोनं आणि चांदीच्या किमती आणखी किती कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात हे देखील आपण सांगणार आहोत. सोनं कधी स्वस्त होईल आणि गुंतवणूक करण्याची सर्वोत्तम वेळ कधी येईल याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देखील या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून जर तुम्ही येत्या काळामध्ये सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळेवर अचूक माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांनाच एक प्रश्न विचारते. तुम्हाला सध्या सोन्याची किंमत काय असावी असं वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज बनतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि सोनं आणि चांदीचे दर तुम्हाला नक्कीच मिळत जातील. मंडळी, आजचे सध्याचे सोनं आणि चांदीचे दर जाणून घेऊया. तर भारतीय सराफ बाजारानुसार आजचे चांदीचे दर जाणून घेऊया. सर्वात प्रथम आज 1 ग्रॅम चांदीची किंमत 280 रुपये झालेली आहे. 8 ग्रॅम चांदीची किंमत 2240 रुपये झालेली आहे. 10 ग्रॅम चांदीची किंमत 2800 रुपये झालेली आहे आणि 100 ग्रॅम चांदीची किंमत 28,000 आहे. आणि आज 1 किलो चांदीची किंमत 2,80,000 रुपये झालेली आहे. या आठवड्यातील लक्षणीय वाढीनंतर पुढील आठवड्यातही सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. कारण इराण इस्रायल युद्ध सुरू झालं आहे. यामुळे सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय चढउतार होतील आणि पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांदीची किंमत $100 जवळ पोहोचली आहे. आता येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल हे जाणून घेऊया. असे वरिष्ठ विश्लेषकांच्या मते मंडळी, अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती हल्ला केल्याच्या बातम्यांमुळे जगभरातील बाजारपेठा सध्या अशांत पद्धतीत दिसत आहेत. ही बातमी येताच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रात्रभर सोन्यात जोरदार हालचाल दिसून आली आणि चांदीमध्ये सुद्धा जोरदार तेजी दिसून आली. प्रश्न असा आहे की ही तेजी किती टिकाऊ आहे आणि सोमवारी बाजार नक्की कोणत्या दिशेने उघडणार आहेत? मंडळी, गेल्या काही आठवड्यांपासून ओमान आणि जिनिव्हामध्ये सतत चर्चा सुरू आहे. जगाला आशा होती की तणाव कमी होणार, पण जेव्हा बैठकींना कोणताही निकाल लागला नाही आणि अचानक हल्ला झाला तेव्हा बाजाराने तो एक मोठा भूराजकीय धोका म्हणून घेतला. जगात जेव्हा जेव्हा युद्ध आणि युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थानाकडे धाव घेतात आणि सर्वात मोठं सुरक्षित आश्रयस्थान हे नेहमी सोनंच असतं. म्हणूनच तणाव वाढत असताना सोन्याला गती मिळाली. एका रात्रीत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भाव सुमारे $5,300 वर पोहोचला. ही पातळी महत्त्वाची मानली जाते. जर ती येथेच राहिली तर 5,450 किंवा 5,000 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि आपण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की युद्ध प्रीमियम गायब होताच त्यात वाढ होऊ शकते. जर युद्धबंदीची बातमी आली किंवा मग चर्चा पुन्हा सुरू झाली तर सोनं खाली येऊ शकतं. $5,000 ची पातळी ही घसरणीचा मजबूत आधार मानली जाते. भारतीय बाजारामध्ये चांदीने $2,75,000 च्या आसपास चांगली तेजी दाखवली आहे. जर 80,000 ची पातळी ओलांडली तर 3 लाखांपेक्षा जास्त पातळी देखील शक्य आहे. तथापि घसरणीच्या बाबतीत 30,000 ते 400च्या झोनला मजबूत आधार म्हणून पाहिलं जाते. जोपर्यंत बाजार या पातळीच्या वर आहे तोपर्यंत उच्च प्रवृत्तीचा विचार केला जाऊ शकतो. तथापि गेल्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त किमतीत चांदी खरेदी करून अनेक गुंतवणूकदार अडकलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक तेजीत नफा मिळवणं देखील दिसून येत आहे. आता भारतीय बाजाराकडे वळताना सोन्याने MCX वर प्रचंड ताकद दाखवली आहे. अलीकडच्या निचांकी पातळीपासून बाजाराने चांगली उलथापालथ केली आहे. जोपर्यंत 1,55,000 च्या आसपास आधार खंडित होत नाही तोपर्यंत हा ट्रेंड सकारात्मक मानला जाऊ शकतो. एकदा चढ उताराची पातळी ओलांडली की तेजी मजबूत होऊ शकते आणि मोठं लक्ष्य घडू शकतं.
बाजारामध्ये अशीही चर्चा आहे की जर जागतिक तणाव दीर्घकाळ तणावपूर्णच राहिला तर येत्या काही महिन्यांमध्ये सोनं नवीन सर्वकालीन उच्चांक सुद्धा गाठू शकतं. परंतु येथे समजून घेण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारांची मानसिकता. अनेकदा असं दिसून आलं आहे की जेव्हा तेजी येते तेव्हा किरकोळ गुंतवणूकदार भीती किंवा लोभामुळे जास्त किमतीमध्ये खरेदी करतात. फक्त घसरण झाल्यावर घाबरून विक्री करतात. म्हणूनच बहुतेक लोक उलट ट्रेंडमध्ये अडकत असतात. सध्या बाजारामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एका गटामध्ये असे लोक आहेत जे मागील तेजी चुकवतात आणि फोमोमुळे तेजीच्या बाजारात उडी घेऊ इच्छितात. दुसऱ्या गटामध्ये असे लोक आहेत ज्यांना मागील घसरणीदरम्यान नुकसान झालं आहे आणि आता ते सावधगिरीने पुढे जाऊ इच्छित आहेत. दोन्ही परिस्थितीमध्ये संतुलन आवश्यक आहे. चांदीने देखील प्रभावी हालचाल दर्शवली आहे. $93 ची पातळी ही एक प्रमुख प्रतिकार होती आणि ती त्या पातळीच्या वर टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. जर ते $100 पेक्षा जास्त झाले तर परिस्थिती स्थिर झाली तर बाजारपेठेमध्ये नवीन ऊर्जा येऊ शकते. पण आपण हे विसरू नये की चांदी ही केवळ एक मौल्यवान धातू नाही आहे, तर ते एक औद्योगिक धातूसुद्धा आहे. जर युद्ध सुरू राहिलं आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदावली तर औद्योगिक मागणीवरती परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये चांदीची वाढ सोन्याइतकी स्थिर राहणार नाही. असं म्हटलं तर भारतीय सराफ बाजारानुसार आज 18 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत जाणून घेऊया. आज 18 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत लक्षात घेता 1 ग्रॅमची किंमत ₹13,200 झालेली आहे. 8 ग्रॅमची किंमत ₹15,600 झालेली आहे. 10 ग्रॅमची किंमत ही ₹1,32,000 झालेली आहे आणि 100 ग्रॅमची किंमत ही ₹13,20,000 झालेली आहे. आता आज 22 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत काय आहे ते जाणून घेऊया. या वातावरणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोखीम व्यवस्थापन. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर ETF द्वारे हळूहळू गुंतवणूक करणं शहाणपणाचं ठरू शकतं. जर तुम्ही अल्पकालीन व्यापारी असाल तर स्टॉप लॉस आणि पोझिशन सायझिंगची जाणीव ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. बाजारामध्ये नक्कीच संधी आहे, परंतु रणनीतीशिवाय काम करणं सुद्धा धोकादायक असू शकतं. आता प्रश्न असा आहे की सोमवारी बाजार कसा उघडेल? जर आठवड्याच्या शेवटी तणाव वाढला आणि शांतता चर्चेची कोणती बातमी आली नाही तर बाजार सकारात्मक दराने उघडण्याची शक्यता आहे. सोनं आणि चांदीमध्ये आणखी एक मोठी वाढ होऊ शकते. तथापि जर अचानक राजनैतिक तोडगा निघाला तर तितकीच तीव्र घसरण होऊ शकते. म्हणून यावेळी उत्साहासोबतच सावधगिरीसुद्धा बाळगली पाहिजे. एकंदरीत हे स्पष्ट आहे की भूराजकीय तणावामुळे सोनं आणि चांदीच्या मजबूत पाया रोवता आलेले आहेत. सोनं सध्या पसंतीचा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे, तर चांदीला अधिक अस्थिरता अनुभवता येऊ शकते. गुंतवणूकदारांनी भावनांनी वाहून जाण्यापेक्षा नियोजन करून पुढे जावं. बाजार संधी देतो, परंतु संयम आणि शिस्त ही खऱ्या नफ्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून मंडळी, सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर, विशेषतः डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणांवरती आणि मध्य पूर्वेतील परिस्थितीवरती लक्ष ठेवा, कारण पुढचा मोठा संकेत तिथूनच येणार आहे. आशा आहे की या चर्चेने तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जात असतील. तसेच आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किमती जाणून घेऊया. भारतीय सराफ बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत आज आहे ₹15,600. 8 ग्रॅमची किंमत ₹1,24,800. 10 ग्रॅमची किंमत ₹1,56,000 आणि 100 ग्रॅमची किंमत जी आहे ती आहे ₹15,60,000. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. ही वाढ जागतिक अनिश्चिततेमुळे झाली आहे, कारण इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव सुरू आहे. जर काही सकारात्मक बातमी आली तर पुढच्या आठवड्यामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घटही होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल किंवा व्यापार करायचा असेल तर कृपया धीर धरा. मंडळी, आजचा 24 कॅरेट सोन्याच्या किमती आपण जाणून घेतोय. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी त्यांचं सोनं आणि चांदी नेहमीच तपासण्याचा मी सल्ला देत असते. तसेच तुम्ही खरेदी केलेली कोणतेही सोनं आणि चांदी हॉलमार्क केलेला आहे का याची खात्री करा, कारण यामुळे सोनं आणि चांदीची शुद्धता ओळखण्यास मदत होत असते. तसेच हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हा व्हिडिओ घाऊक सोनं आणि चांदीच्या किमती दर्शवतो, म्हणून तुम्हाला सोनं किंवा चांदीच्या किमतींवरती 3% GST आणि प्रक्रिया शुल्क भरावे लागतात. आज 24 कॅरेट सोन्यानुसार 1 ग्रॅम सोन्याची किंमत ही ₹16,200 आहे. 8 ग्रॅमची किंमत ₹1,29,600 आहे. 10 ग्रॅमची किंमत ₹1,62,000 आहे
आणि 100 ग्रॅमची किंमत ही 16,20,000 रुपये आहे. पुढील आठवड्यामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ किंवा मग लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे, कारण अनेक देशांतील तणाव कायम आहे. याचा थेट परिणाम सोनं आणि चांदीवरतीच होणार आहेत, हे आपणा सर्वांना माहीत आहे. उद्या पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की सोन्याच्या बाजारामध्ये नक्की घट झालेली आहे की वाढ. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. जसा माझा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता. धन्यवाद.